संदर्भातली माहिती देण्यात आली होती, ज्यांनी भारताला पाठिंबा दिला। तर भारताचा हा बदला आणि ज्या ठिकाणी मिसाईल स्ट्राईक झाले, जे तळ उद्ध्वस्त झाले, त्याचे काही फोटोग्राफ्स आपल्याकडे येत आहेत। मुझफ्फराबाद या ठिकाणी 2 हल्ले, मिसाईल हल्ले करण्यात आले होते, तिथले तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। तर ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। काही फोटो आपल्याकडे आलेले आहेत, त्यावरून आपल्याला कळतं की कशा प्रकारे या ठिकाणी हल्ला झालेला आहे। या सगळ्या हल्ल्यामध्ये 100हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची देखील माहिती मिळते। त्या मुझफ्फराबाद मधील हल्ल्याची ही नवीन दृश्य समोर येत आहेत। हा एक फोटो आपल्या समोर आलेला आहे, त्यामुळे उद्ध्वस्त झालेला हा दहशतवादी तळ। तर रात्रीच्या वेळेसचा हा फोटो आहे, म्हणजे ज्या वेळेला हल्ला झाला त्यानंतर काही वेळातच काढला गेलेला हा फोटो आहे। मुझफ्फराबादमध्ये 2 ठिकाणी हल्ले झालेले आहेत। मुझफ्फराबाद मधल्या हल्ल्याच्या वेळेसचा एक फोटो आपण पाहतोय। पीओकेची राजधानी असलेल्या मुझफ्फराबाद या ठिकाणी 2 हवाई हल्ले करण्यात आले, 2 मिसाईल हल्ले या ठिकाणी करण्यात आलेत आणि या हल्ल्याची ही नवी दृश्य समोर आलेली आहेत। दहशतवादी तळ या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेत। सगळ्यात आधी हल्ला झाला तो म्हणजे मुझफ्फराबाद या ठिकाणच्या दहशतवादी तळांवर। पीओकेची राजधानी असलेला मुझफ्फराबाद या ठिकाणी सगळ्या कारवाया सुरू होत्या। दहशतवादी तळ या ठिकाणी होते, इथेच दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी हल्ल्याची ही नवीन दृश्य आपल्या समोर येत आहेत। पीओके मधला सगळ्यात मोठं शहर मुझफ्फराबाद आणि याच ठिकाणी दहशतवाद्यांचे तळ होते। तर मुझफ्फराबाद मध्ये रात्री जेव्हा हल्ला करण्यात आला त्यानंतरच हे काढलेला फोटो आपण पाहतोय।